नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या काळी भाजपचं काहीच नव्हतं त्या काळी पक्षाच्या वाढीसाठी संघर्ष करणारे श्रीरामपूरचे प्रकाश चित्ते आणि कोपरगावचे विजयराव वहाडणे हे दोन आक्रमक नेते आज एक वेगळ्या मार्गाने त्यांना चालावं लागत आहे। या दोघांनाही वारसा संघाचा, वहाडणेंचे वडील तर म्हणजे सूर्यकांत पाटील वहाडणे हे भारतीय जनता पक्षाचे फाउंडर। चित्तेंचं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं पटत नाही। तसेच कोपरगावमध्ये विजयराव वहाडणेंचं आणि कोल्हे परिवाराचं, जो की भारतीय जनता पक्षात आलेला आहे, त्या परिवाराचं आणि वहाडणेंचं म्हणजे विजयराव वहाडणेंचं पटलं नाही। मग आता भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे, त्याला सत्तेची पाळंमुळं खोलवर न्यायची आहे। जिल्हा परिषद निवडणुका, पालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची आहे। सर्वाधिकार दिले आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना। जर त्यांच्याशी सख्य नसेल तर मग पुढचा मार्ग बंद होणार याची खात्री असल्यामुळे चित्तेंनी वेगळा मार्ग निवडला। त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दारं ठोठावली, ते शिवसेनेत प्रवेश केला। त्यांना आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे। दरम्यानच्या काळात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विखेंवर जोरदार टीका केली। इकडे विजयराव वहाडणेंनी यापूर्वी अशीच टीका कोल्हे परिवारावर केलेली आहे आणि त्यांनी मदतीसाठी म्हणून, जसं यांनी आता एकनाथ शिंदेंचं दार ठोठवलं चित्तेंनी, तसं विजयराव वहाडणेंनी अपक्ष म्हणून नगराध्यक्ष ते निवडून आले त्यावेळेस शुगर लॉबीतले आमदार आशुतोष दादा काळे यांची मदत घेतली आणि कोल्हेंचं आणि विखेंचं पटत नाही म्हणून त्यांना आपसूक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सुद्धा मदत मिळाली। आता हे काळे असतील, कोल्हे असतील किंवा जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, ही सगळी शुगर लॉबीतली मंडळी यांची कार्यपद्धती वेगळी अशा अर्थाने की ते केडर सुद्धा त्यांचंच असतं, त्यांच्या भोवती फिरणारं असतं। इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे भाजपला सर्व सत्ता मिळवायची आहे म्हणून त्यांनी या शुगर लॉबीतल्या नेत्यांसाठी दरवाजे उघडले आहे। त्यांच्या आधारे जर सत्ता मिळणार असेल तर मग त्यांच्या कार्यपद्धती सुद्धा भाजपला स्वीकारावी लागत आहे। ज्यांचं आणि या शुगर लॉबीतल्या नेत्यांचं पटत नाही तिथे खटके उडतात। हे खटके आधी उडाले कोपरगावात, आता उडतायत श्रीरामपूरमध्ये, अहिल्यानगरमध्ये। मूळ भाजपचे असणारे अभय आगरकर, वसंत लोढा, भैया गंधे, शिर्डीमध्ये राजेंद्र गोंडकर, शिवाजी गोंडकर, या अशा जी मंडळी मूळ भाजपची आहे, ज्यांना संघाचा वारसा आहे, अशी बरीच मंडळी आहेत। त्यातल्या काहींनी या शुगर लॉबीतील नेत्यांसोबत म्हणजे विखे पाटील असतील किंवा त्यांच्या मतदारसंघातले आमदार असतील त्यांच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यांना निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवायचं आहे त्यांनी अन्य मार्ग निवडले। त्या चित्तेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मात्र आज अशी परिस्थिती आहे की शिंदे गटाचे जे दोन आमदार आहे म्हणजे आमदार अमोल खताळ संगमनेर आणि आमदार विठ्ठलराव लंगे नेवासा, आणि तिकडे अजितदादांचे जे तिसरे आमदार आहेत काशीनाथ दाते, हे सर्वजण विखे पाटलांचे समर्थक म्हणून म्हणजे विखे पाटलांनी त्यांना निवडून आणलं म्हणून त्यांच्या बरोबर आहेत। अशा काळामध्ये हे जे तरुण तुर्क आहेत यांच्या राजकारण भविष्यात काय वळण घेतं ते पाहावं लागेल। एक मात्र खरं आहे, मूळ भाजपच्या चित्तेंचा संताप आणि वहाडणेंच्या मनातली खतखत हे वास्तव आता निवडणुकीच्या राजकारणाच्या निमित्ताने पुढे येत आहे। आता हे कसा मार्गक्रमण करेल हे पाहावं लागेल। तर ही खतखत आणि हा संताप याविषयी मी जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।